महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण या भूमीत एक असा अवलिया होऊन गेला ज्याचं वागणं समजणं सामान्य माणसाच्या पलीकडचं होतं. ते शिव्या द्यायचे, पण त्या शिव्यांमध्ये आशीर्वाद असायचा. ते रानात राहायचे, पण राजासारखा थाट होता. संत बाळू मामा, मेंढ्यांचा रक्षक की साक्षात देवाचा अवतार. असं म्हणतात की बाळू मामांनी त्यांच्या हयातीत हजारो चमत्कार केले, पण आज आपण त्या 10 चमत्कारांबद्दल बोलणार आहोत ज्यांची चर्चा पुस्तकात कमी आणि लोकांच्या अनुभवात जास्त आहे. हे चमत्कार ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यात पाणी. तुम्ही ऐकलं असेल की संतांचं निसर्गावर नियंत्रण असतं, पण बाळू मामांचं नियंत्रण अनबिलिव्हेबल होतं. एकदा मामांच्या मेंढ्यांचा तर एका रानात पडला होता. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. गावक्यांना वाटलं आता महापूर येणार, मेंढ्या वाहून जाणार. पण मामा शांत बसून होते. त्यांनी आपल्या हातातली काठी जमिनीवर आपटली आणि आकाशाकडे बघून काहीतरी पुटपुटले. आणि विश्वास बसणार नाही, त्या पूर्ण परिसरात मुसळधार पाऊस पडला. पण ज्या वर्तुळात मामांच्या मेंढ्या होत्या तिथे पाण्याचा एक थेंबही पडला नाही. जणू काही अदृश्य छत्रीने त्या जागेला झाकलं होतं. विज्ञानाकडे याचं उत्तर नाहीये. आज मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय, पण कॅन्सर आणि टीबी सारख्या आजारांवर आजही खात्रीशीर इलाज नाही. पण बाळू मामांचे भक्त सांगतात की मामांचा भंडारा हे जगातील सर्वात मोठं औषध आहे. असे अनेक किस्से आहेत जिथे डॉक्टरांनी पेशंटला घरी घेऊन जा, हे वाचणार नाहीत असं सांगितलं होतं. पण मामांच्या भक्तांनी श्रद्धेने त्या पेशंटला फक्त भंडारा लावला आणि तीर्थ पाजलं, आणि जो माणूस शेवटच्या घटका मोजत होता तो ठणठणीत बरा होऊन स्वतःच्या पायावर चालत गेला. हा प्लेसिबो इफेक्ट आहे की मामांची शक्ती, हे ज्याचं त्यालाच माहीत. जंगलाचा नियम आहे, वाघ मेंढीला खाणारच. पण बाळू मामांच्या तळावर हा निसर्गाचा नियम सुद्धा फेल ठरला होता. असं म्हणतात की मामांच्या कळपाचं रक्षण करायला साक्षात वाघ यायचे. रात्रीच्या वेळी मेंढ्यांच्या भोवती वाघ पहारा द्यायचे आणि सकाळी गुपचूप निघून जायचे. मेंढ्या वाघाला बघून घाबरत नव्हत्या आणि वाघ मेंढ्यांवर हल्ला करत नव्हते. हिंस्त्र पशूंचं हृदय परिवर्तन करण्याची ताकद फक्त एका महापुरुषातच असू शकते.